राम राम शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पडलेले आहेत. तर हे बाजारभाव नेमके आता किती दिवस पडलेले राहू शकतात आणि भाववाढीसाठी नेमके काय उपाय आता होण्याची गरज आहे, या बातमीमधून आपण त्याची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सरकारचे कांदा निर्यातबाबतचे दरसोड धोरण, वाढलेली आवक तसेच इराण अमेरिका युद्धासह आखाती देशातील तणावामुळे कांदा निर्यात 45% घटली आहे, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेत दर कोसळलेले आहेत. कांद्याला किलोमागे अवघा 1 ते 12 रुपये असा अत्यंत कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात आहे. रद्दीला 13 ते 15 रुपये किलोचा भाव आहे. रद्दीपेक्षाही कमी भाव कांद्याला मिळत असल्याने शेतकऱ्यांची थट्टाच झाल्यासारखी आहे. मागील वर्षी स्थापन झालेली कांदा धोरण समिती कागदावरच असून कांद्याच्या भाववाढीसाठी ठोस उपाय सापडत नसल्याचे वास्तव आहे. मागील त्याला कांदा चाळ धोरणालाही लाल फितीत अडकले आहे. या अशा महत्त्वाच्या कारणामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणीच आणले आहे. त्यामुळे ग्राहक व व्यापारी तुपासी आणि शेतकरी मात्र उपाशी आहे. एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यान $380 दशलक्ष निर्यात झाली होती, जी मार्च 2026 पर्यंत कमी होऊन $298 दशलक्ष वर आली आहे. परिस्थिती त्यानंतर अजूनही खालावली. शेतकरी वर्षभर राबतो, प्रचंड उत्पादन खर्च करतो, पण शेवटी त्याच्या मालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने कांद्याच्या आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कांदा भाववाढीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल किमान 2200 रुपये दर अपेक्षित असतो. कमी क्वालिटीचा कांदा 1 रुपये तर उच्च क्वालिटीचा कांदा अवघे 1000 ते 1200 रुपये क्विंटलप्रमाणे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. मित्रांनो, कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंह यांच्या मते अजून 15 दिवस तरी कांद्याला 1000 ते 1200 असा कवडीमोल भाव राहील. बांगलादेशच्या स्थानिक बाजारपेठेत आपल्याच देशातील कांदा संपत आला असून त्यानंतर बांगलादेश भारतातून कांदा मागविणे पुन्हा सुरू करेल. याशिवाय NCCF व नाफेडची कांदा खरेदी सुरू होईल. त्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होऊ शकेल, असं मत कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांच्या मते आहे. मित्रांनो, कांदा निर्यातदार, कांदा उत्पादक तसेच शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की कांद्याबाबतची सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी घटलेली 55% निर्यात पुन्हा सुरू व्हायला हवी. तत्कालीन कांदा निर्यात धोरण समितीने अंतरिम अहवालात कांद्याची साठवण, पीक रचना, प्रतवारी, प्रक्रिया उद्योग, निर्यात क्षेत्र आदीबाबतच्या केलेल्या शिफारसी अंमलात आणाव्यात. कांद्याला क्विंटल मागे 1500 रुपये अनुदान द्यावे. नाफेड व NCCFने कांदा खरेदी केंद्र तातडीने सुरू करून किमान 2000 रुपये भाव द्यावा. हे सर्व केल्यावर कांद्याच्या भावात सुधारणा होऊ शकते. असे भाववाढीसाठी उपाय करायची गरज सध्या आहे. तर मित्रांनो, या बातमीवरती आपलं मत नेमकं काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.